पण जेव्हा राज्याचे मंत्री असणारे लोक अशा प्रकारची वक्तव्य करतात त्यानंतर या विषयाचं गांभीर्य अधिक वाढतं। बाकी कुठल्या प्रवक्त्यांनी काही बोललं असतं तर कदाचित हा विषय चर्चेला घेण्याचं काही कारण नव्हतं, पण मंत्री झाल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे हे वक्तव्य केले जात आहेत, त्यामुळे आपण हा विषय आज चर्चेला घेतलेला आहे। आणि स्वाभाविकपणे आमिर खान सारख्या व्यक्तीच्या बद्दल ज्याचं सामाजिक योगदान या महाराष्ट्रासाठी काय आहे त्याची प्रशस्ती पत्रक तर सरकारनंच वाटलेली आहेत त्यांना, त्याच्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाहीये। पण भरतजी मला हे जाणून घ्यायचं आहे की हा देश हे राज्य कायद्यानं चालतं, इथं कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या कसोटीवर राहून कायद्याच्या अधीन राहून जर त्याने वैयक्तिकरित्या त्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अनुषंगानं कायदेशीर बाबी पूर्ण करून त्याने जर तिसरं लग्न केलं असेल तर त्याला लव जिहाद म्हणणं हे कितपत योग्य आहे, सवाल पहिला। आणि मुळात हे एकदा स्पष्ट केलं पाहिजे की प्रत्येक आंतरधर्मीय लग्न हे लव जिहाद आहे का? लव जिहादची व्याख्या काय एकदा कळली पाहिजे। नमस्कार विलासजी। नमस्कार। सर्वप्रथम तर मी आपले धन्यवाद व्यक्त करतो की मला माझी भूमिका मांडण्याची आपण संधी दिलात। हा लव जिहादचा विषय जो आहे त्याच्यामध्ये गडगंज संपत्ती असलेल्या सेलिब्रिटींचा आंतरधर्मीय विवाह आणि समाजातली वस्तुस्थिती असलेली लव जिहादची समस्या त्याच्यावर होणारा त्याचा परिणाम या दृष्टीने आपण ह्याच्याकडे बघितलं पाहिजे। आमिर खान असेल, त्यांनी किती लग्न केली, किती घटस्फोट केले, तरी त्यांच्या जीवनामध्ये फार फरक पडत नसतो, कारण ते गडगंज संपत्तीवान असलेले सेलिब्रिटी लोक आहेत। सर्वसामान्य वर्गाचं तसं नसतं। तुमच्या आयुष्यामध्ये एक कठीण प्रसंग आला तर अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं। त्यामुळं आमिर खान असेल, सैफ अली खान असेल किंवा शाहरुख खान असेल, त्यांचं आयुष्य हे वेगळ्या स्तरातलं आहे। पण त्यांना लव जिहाद केलंय का त्यांनी? मी वैयक्तिकरित्या म्हणेन की ते लव जिहाद ह्या कॅटेगरीमध्ये निश्चितच येणार नाही, बरोबर? पण त्यामुळं हे उदाहरणं देऊन समाजातली एक वस्तुस्थिती असलेली लव जिहादची समस्या त्याची तीव्रता आपण कमी करू शकत नाही किंवा त्याची वस्तुस्थिती आपण ती नाकारू शकत नाही। आणि जेव्हा ह्या सेलिब्रिटींचा आंतरजातीय विवाह होतो तेव्हा जे लोक समाजामध्ये या लव जिहादच्या षडयंत्रामध्ये व्यस्त आहेत किंवा सहभागी आहेत ते ही उदाहरणं देऊन ते लव जिहादचं षडयंत्र त्याचं सामान्यकरण करण्याचा प्रयत्न करतात, ते नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करतात, जनतेमध्ये एक प्रकारची मान्यता या षडयंत्राला मिळावी असा ते प्रयत्न करत असतात। त्यामुळे सेलिब्रिटींच्या आंतरधर्मीय विवाहाचा ग्राउंडवरच्या लव जिहाद समस्येवर काहीही परिणाम होत नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही। निश्चितच परिणाम होत असतो। आता सैफ अली खान आणि करीना कपूरचा आंतरधर्मीय विवाह झाला, पण या देशामध्ये दारुल उलूम देवबंद नावाची एक मोठी धार्मिक शक्ती आहे, त्यांनी फतवा काढला की इस्लामनुसार सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा विवाह बेकायदेशीर आहे, इस्लामला तो मान्य नाही। त्याचं कारण काय सांगितलं तर आमच्या इस्लाममध्ये असे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जर मुस्लिम पुरुष हिंदू मुलीशी किंवा गैर मुस्लिम मुलीशी लग्न करत असेल किंवा मुस्लिम मुलगी गैर मुस्लिम मुलाशी लग्न करत असेल तर त्या गैर मुस्लिम मुलीचं अथवा मुलाचं धर्मांतरण झालं पाहिजे, तरच तो विवाह इस्लामनुसार वैध मानला जाईल। त्यामुळे करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी जरी त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून आंतरधर्मीय विवाह केलेला असला तरी इस्लामनुसार आम्हाला दारुल उलूम देवबंदला हे मान्य नाही असं त्यांचा फतवा आहे। तुम्ही गुगलवर सर्च करा, नाही, मग मुद्दा तोच आहे ना, या बाजूचे ठेकेदार की त्या बाजूचे ठेकेदार, निर्णय दोघांचा आहे। मग हे जे सामाजिक ठेकेदार आहेत ते ठरवणार, हे फतवे महत्वाचे ठरणार दोन्ही बाजूचे। आज एक फतवा निघाला सिनेमा बघू नका बहिष्कार करा, हे फतवे महत्वाचे की वैयक्तिक जो अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार मोठा आहे की फतवे मोठे आहेत? बरोबर बरोबर। त्यामुळेच मी पहिला मुद्दा हा मांडला विलासजी की गडगंज संपत्ती असलेल्या सेलिब्रिटी लोकांचं आयुष्य आणि सर्वसामान्यांचं आयुष्य जे ग्राउंड लेवलला लव जिहादचं षडयंत्र चालतं ती समस्या, ह्याला आपण वेगळं बघितलं पाहिजे। पण सेलिब्रिटी लोकांच्या आंतरधर्मीय विवाहाचा लव जिहादच्या समस्येवर काहीच परिणाम होत नाही असं नाहीये, कारण त्या षडयंत्रात वाईस वर्सा होता का? वाईस वर्सा पण व्हायला जर समजा, बरं जे तुम्ही म्हणताय तसं
मग आमिर खाननं त्याच्या मुलीचं लग्न हे हिंदू तरुणाशी करून दिलं किंवा बरोबर. त्याच्या बहिणींचं लग्न त्यानं हे केलं, त्याचाही परिणाम वाईस वर्षात त्या बाजूने असं म्हटलं जाऊ शकतं. खरं तर आपण जात धर्म याच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. आपण त्या भिंती तोडल्या पाहिजेत अशी भावना असेल तर त्यात वावगं काय? वावगं अशासाठी आहे की लव जिहाद ही समस्या वस्तुस्थिती आहे, हे पहिला मुद्दा आपण पहिल्यांदा नीट समजून घेतला पाहिजे. जे करत समस्या असतील तसं नाही. त्यांना नीट केलं पाहिजे की समाजामध्ये जे आपले हिरो जे त्याच्या पलीकडे जात आहेत, म्हणजे तुम्हाला असं नाही का वाटत की लव जिहाद सारखी एक बदनाम झालेली अशा प्रकारची कृती आहे आणि निश्चितपणे समाजात जे कोणी तसं करत असेल ते गुन्हेगारच आहेत. समजा आपण त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही, पण त्या गुन्हेगारांच्या सोबत आमिर खानला उभं करणं आणि त्यानं ते केल्यानंतर तो ब्रँड अँबॅसेडर बनतो म्हणणं, हे या आक्षेप त्याला आहे. बरोबर. सेलिब्रिटी लोक हे लव जिहाद करतात असं आमचं बिलकुल म्हणणं नाहीये, पण त्या आंतरधर्मीय विवाहाचा लव जिहाद ही जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही असं आपण म्हणू शकत नाही. परिणाम होतो. त्याचं नॉर्मलायझेशन करण्यामध्ये त्याची उदाहरणं वापरली जातात. ही मूळ समस्या आहे. बर. आणि एक मुद्दा सांगतो, शमसुद्दीन तांबोळीने एक महत्वाचा मुद्दा मांडला, प्रभाव कसा पडत असतो. आता सैफ अली खानने आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं, बरोबर. तैमूरचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे. तो एक क्रूरकर्मा आक्रमणकारी होता. इथल्या हिंदू लोकांचा मोठ्या प्रमाणात नरसंहार केला. पण ते नाव ठेवतात, त्याचा इम्पॅक्ट काहीच होणार नाही समाजावर, असं आपण गृहीत धरू शकतो का? हे असं प्रत्येकाने आपापल्या विवेकबुद्धीने विचार करायला पाहिजे. सेलिब्रिटी लोक जे काही करतात त्याचा काहीच परिणाम होणार नाही असं म्हणता येत नाही ना. परिणाम होतो, पण हे सेलिब्रिटी लोक. पैगंबर शेख आपल्या सोबत आहेत. पैगंबर, त्यांचा आक्षेप हा आहे की जेव्हा सेलिब्रिटी आहे ते सेलिब्रिटी करतात, जे काही करतात त्याचा थेट परिणाम हा खाली होतो आणि त्यामुळे त्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हा आक्षेप, हा जो युक्तिवाद आहे तो तुम्हाला पटतो? हे पहा, जर आमिर खान लव जिहादचं रोल मॉडेल आहे असं जर आपण म्हणत असू, तर मला असं वाटतं की मग सलमान खानला ब्रह्मचर्याचं किंवा अविवाहितपणाचं रोल मॉडेल म्हणावं लागेल. वास्तवामध्ये या देशामध्ये अशी कित्येक लग्न जी आहेत ती घडलेली आहेत की ज्याच्यामध्ये मुस्लिम महिला आहे आणि हिंदू पुरुष आहे, सेलिब्रिटी आहेत. आपण मी त्यांचं नाव घेताना खूप आदर बाळगतो. किशोर कुमार साहेब आहेत. तर किशोर कुमार साहेबांनी 4 लग्न केलेली आहेत आणि त्या 4 लग्नांपैकी एक लग्न मधुबाला मुमताज जहा बेगम या मुस्लिम होत्या, ठीक आहे. दुसरं संजय दत्त जे आहेत, संजय दत्त यांचं 3 लग्न झालेली आहे, त्यांची तिसरी बायको मुस्लिम आहे. सुनील दत्त यांनी लग्न केलं एका मुस्लिम महिलेशी, त्यांचं नाव फातिमा रशीद नर्गिस ज्यांना आपण म्हणतो. सुनील शेट्टी आहे, मनोज बाजपेयी आहे, विकी कौशल, कटरीना कैफ आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, आदित्य पंचोली माहिती आहे, ऋतिक रोशन, सुझेन खान त्यांचा आता घटस्फोट झाला. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्याही पलीकडे जाऊन आत्ताची लेटेस्ट उदाहरणं घ्याल तर सैफ अली खानच्या बहिणीने जे आहे ते कुणाल खेमू या चांगल्या तरुणाशी, हिंदू भले असं न तो तरुण, त्या तरुणाशी लग्न केलेलं आहे. आमिर खानच्या मुलीचं लग्न खुद्द आमिर खानने जे आहे एका मराठी तरुणाशी जे आहे, शिखरे नावाचा जो तरुण आहे त्याच्याशी लावून दिलं. आपण या सगळ्या गोष्टी पाहत आहोत. तर आपण सांगत असतो की तमाशाने जो आहे तो समाज बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधरत नाही. तशीच ही परिस्थिती वास्तवामध्ये आहे. आणि हे जे म्हणतात की उदाहरणं दिली जाऊ शकतात अशा पद्धतीनं, ते तैमूर वगैरे ते सांगतात. मुळात नावं ठेवणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता मी आमिर खानचा खूप मोठा चाहता आहे. त्याचे सगळे सिनेमे मी थिएटरमध्ये जाऊन पाहिलेत. मात्र मी माझ्या मुलीचं नाव आकांक्षा ठेवलंय. आता याच्यावर काय म्हणायचंय कोणाला? आता बरेच जणांचे बऱ्याच गोष्टी असतात. प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगवेगळा असतो. मंत्र्यांनी मुळातच या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं का ज्या खात्याचे ते मंत्री आहेत त्याच्या बाबतीत त्यांनी बोलावं. हा सगळा खूप मोठा प्रश्न आहे. लव जिहाद हे थोतांड आहे. आम्ही वारंवार सांगत असतो. विकृती ठेचली पाहिजे, कायदेशीर मार्गाने ठेचली पाहिजे. कुणी एखादा व्यक्ती, एखादा मुलगा कुठल्याही धर्माचा असू द्या, एखाद्या दुसऱ्या धर्माच्या मुलीशी लग्न करून तिची जर फसवणूक केली असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणं अपेक्षित आहे. मात्र त्याच्या बाबतीमध्ये त्याची उदाहरणं घेऊन एवढा संभ्रम समाजामध्ये पसरवायचा की रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण करून टाकायची. आज आपण 2026 मध्ये आहोत, 21व्या शतकात आहोत. AI आलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे आणि या युगामध्ये आंतरधर्मीय विवाहाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. वास्तवामध्ये विवेकी साथीदाराची निवड
याच्यावर आपण निश्चितपणाने बोललं पाहिजे की एखाद्या मुलीने आपला जो जोडीदार आहे तो कसा निवडावा, एखाद्या मुलाने आपला जोडीदार कसा निवडावा, याच्या बाबतीमध्ये प्रबोधन निश्चितपणाने झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं जीवन चांगलं जाईल का नाही याच्याविषयी त्यांना खरं तर ट्रेनिंग दिलं पाहिजे किंवा त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे. ती प्राथमिकता नाही, मात्र धर्म, जात ही जी आहे ही प्राथमिकता या ठिकाणी ठेवली जाते. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतून आपण ज्या महाराष्ट्रामधून शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा आली, ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंनी आंतरजातीय विवाह लावून दिले, आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच त्या देशामध्ये जर आंतरधर्मीय विवाह होत असतील, सेलिब्रिटींच्या माध्यमातून होत असतील, माझ्याकडे साधारण 50 अशा लिस्ट आहेत सेलिब्रिटींच्या की ज्याच्यामध्ये हिंदू पुरुष आहे आणि मुस्लिम महिला आहे ज्यांची लग्न झालेली आहेत. आणि अशा माध्यमातून जर आंतरधर्मीय विवाहांची जर त्या ठिकाणी एक उदाहरण निघत असेल तर त्याच्यामध्ये काय वावगं काय आहे, मला असं वाटतं की त्याचं उलट कौतुक केलं पाहिजे. दुसरी गोष्ट असतं की 3 लग्न केली याच्यावर आक्षेप आहे, ते नैतिक अनैतिकच्या चौकटीमध्ये आपण कसं काय बसवतो मला माहित नाही. कारण की बऱ्याच जणांच्या ठिकाणी आपण पाहतो की काही जण लग्न करून बायकोला डायरेक्ट सोडून देखील देतात आणि ते राष्ट्रीय आदर्श देखील बनतात. तर त्याच्याविषयी ते नैतिक आणि अनैतिकतेच्या चौकटीत बसतं का, तर ह्याच्याविषयी कोणाला काही बोलायचं नसतं. मात्र कोणीतरी 3 लग्न केली तर त्याच्या संदर्भात बोलतात. त्याने बेकायदेशीर काही केलं असेल सलमान खानने तर त्याला त्याच्याविषयी बोललं पाहिजे, त्याच्या बाबतीत काहीही वाद नाहीये. मात्र मला असं वाटतं की हे नॉन इश्यू आहेत, त्या नॉन इश्यूचा इश्यू केला जातोय का, कारण यांना मुख्य मुद्द्यांकडे लक्ष द्यायचं नाहीये. नीटचे पेपर फुटलेत त्याच्याकडे यांना लक्ष द्यायचं नाहीये. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरतोय त्याच्यावर यांना लक्ष द्यायचं नाहीये. जर नितेश राणे म्हणतात की आमिर खान लव्ह जिहादचं रोल मॉडेल आहे, तर माझं असं म्हणणं राहील की नितेश राणे जे आहे ते मांडलिकत्वाचं मोठं रोल मॉडेल आहे. एकेकाळी फडणवीसांवर ते टीका करायचे, आज फडणवीसांचं जे आहे ते मांडलिकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. एकेकाळी त्यांनी भिडेंवर टीका केली, आज भिडेंचं मांडलिकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. तर ते मांडलिकत्वाचं रोल मॉडेल आहे का महाराष्ट्राचं, असं नितेश राणे यांनी एकदा येऊन स्पष्ट करावं, महाराष्ट्राला सांगावं. ठीक आहे, ते ऐकत असतील तर त्यांनी यावं आणि सांगावं. फोन लाईनवरून जोडले जाऊ शकतात ते, किंवा प्रत्यक्ष चर्चेत सहभागी होऊ शकतात. नितेश राणेजी, तुम्हाला जर याबद्दल, तुमच्याबद्दल आक्षेप नोंदवले गेलेले आहेत, तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही नक्की या चर्चेमध्ये या, अजून वेळ आहे चर्चेला.